Hi friends, I am Vibhi. Welcome to my channel, Dr. Kate's English Learning Platform. Subscribe my channel and share this video to all friends. Today we are going to learn new text, the song of the songs. Unit number 3, text number 2, the songs of the songs. गाण्यांचे गाणे. The song of the songs means गाण्यांचे गाणे. Slowly, gently, the exhausted musician laid his tanpura on the carpet. The exhausted strains of Rag Darbari will vibrated within the hall. Emperor Akbar looked up. His eyes lit with admiration. Wonderful, he said. Superb. I listen to you every day, but I can't seem to have enough. सावकाश हळुवारपणे त्या दमलेल्या संगीतकाराने आपला तानपुरा खाली गालिच्यावर ठेवला. राग दरबारीच्या अप्रतिम सुरावटीचा नाद अजूनही त्या दालनामध्ये घुमत होता. अकबर बादशाने वर पाहिले. त्याच्या डोळ्यात कौतुकाचे भाव तरळत होते. अप्रतिम, ते म्हणाले. अत्युत्तम. मी रोजच आपले गाणे ऐकतो, पण तरीही माझे समाधान होत नाही. तानसेन बोल्ड इन अ सायलेंट ग्रॅटिट्यूड. तानसेनने कृतज्ञतेने मान झुकवली. I think you have the most wonderful voice in the world, said अकबर. अकबर म्हणाला, जगातील सर्वात सुंदर आवाज आपला आहे असे मला वाटते. But I don't. शहनशाह, said तानसेन with a smile. There is someone who sings far better than I do. पण मला तसे वाटत नाही, शहनशाह. तानसेन हसून म्हणाला, माझ्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त सुंदर गाणारे कोणी आहे? रिअली, क्राईड द डिसबिलिव्हिंग अकबर. देन आय मस्ट हॅव हिम सिंग इन माय कोर्ट. कॅन यू अरेंज इट? खरेच? अविश्वासाने अकबर म्हणाला, तर मग त्याला माझ्या दरबारात गायला बोलावलेच पाहिजे. आपण ते घडवून आणू शकाल का? तानसेन shook his head. I am afraid he will not come, sir. तानसेनने नकारार्थी मान हलवली. माफ करा महाराज, पण ते येणारच नाहीत. What? Not even if he hears that the emperor himself has summoned him. काय? बादशाने स्वतः आमंत्रण दिले आहे हे समजल्यावरही ते येणार नाहीत? नो, नॉट इवन देन. नाही, तरीही नाही. एक्झॉस्टेड. एक्झॉस्टेड मीन्स टायर्ड. एक्सक्वाझाईट. बघा, एक्सक्वाझाईट मीन्स फाईन अँड प्लीजिंग. व्हेरी फाईन अँड प्लीजिंग. समन means call, means बोलावणे. This reply would have enraged any other emperor. दुसऱ्या कुठल्याही राजाला हे उत्तर ऐकून राग आला असता. But Akbar was different. Very well, उस्तादजी, said Akbar, smiling into Tansen's half-scared eyes. If he doesn't come, I shall go to him myself. Will you take me to him? पण अकबर वेगळा होता. फार छान उस्तादजी. तानसेनच्या किंचित घाबरलेल्या डोळ्यात पाहून हसत तो म्हणाला, जर ते येणार नसतील तर मी स्वतः त्यांच्याकडे जाईन. आपण मला त्यांच्याकडे घेऊन जाल का? येस सियर, provided you do not come as the emperor of Hindustan. होय महाराज, जर आपण हिंदुस्थानचे बादशाह म्हणून येणार नसाल तर.
आय शॅल गो ॲज अ हंबल लवर ऑफ म्युझिक. मी एक संगीताचा निस्सीम चाहता म्हणून येईन. संत हरिदास वॉज द मॅन तानसेन हॅड स्पोकन ऑफ. ही हॅड बीन तानसेन्स म्युझिक टीचर अँड ही लिव्ड द austere life of a hermit. When Tansen and the emperor reached his hut, he was busy with his daily chores. When they asked him to sing, he smiled but said firmly, I am long past the age of singing. Even his favorite pupil could not persuade him to change his mind. तानसेन ज्या व्यक्तीबद्दल बोलत होता ती व्यक्ती होती संत हरिदास. ते तानसेनचे संगीत शिक्षक होते आणि एकांतवासात साधेपणाने आपले जीवन व्यतीत करीत होते. तानसेन व बादशाह त्यांच्या झोपडीपाशी पोहोचले तेव्हा ते आपल्या दैनंदिन कामात व्यस्त होते. त्यांना गाण्यासाठी विनंती करताच ते हसून पण ठामपणे म्हणाले, माझे गाण्याचे वय केव्हाच उलटून गेले आहे. अगदी त्यांचा आवडता शिष्यही त्यांचे मन वळवू शकला नाही. बट तानसेन न्यू हाऊ टू गेट राऊंड हिम. ही ऑफर्ड टू सिंग बिफोर हिज गुरु अँड ही मेड अ deliberate mistake. That's not the right note, Tansen, cried his teacher amazed. What has happened to you? पण त्यांना कसे तयार करायचे हे तानसेनला बरोबर ठाऊक होते. त्याने गुरुसमोर स्वतः गाण्याचा प्रस्ताव ठेवला आणि गाताना मुद्दाम चूक केली. तो सूर बरोबर नाही. तानसेन त्याचे गुरु आश्चर्यचकित होऊन ओरडले, काय झालंय तुला? तानसेन डिड नॉट सीम टू अंडरस्टँड हिज टीचर अँड ही मेड द सेम मिस्टेक अगेन. exasperated संत हरिदास took the tanpura from Tansen's hand and sang the right note. Then he went on to the next and the next. तानसेनला गुरुचे म्हणणे समजले नाही आणि त्याने पुन्हा तीच चूक केली. संत हरिदासने वैतागून तानसेनच्या हातातून तानपुरा घेतला आणि त्यांनी योग्य सूर लावला. मग ते त्यापुढे आणि आणखी पुढे गात राहिले. एक्झॉस्परेटेड मीन्स इरिटेड, अँग्री, रागवणे. The music spread across the forest like the first glimmer of dawn or the fragrance of jasmine. Both Akbar and Tansen listened to him as if they were hypnotized, and the emperor realized that Tansen had spoken the truth. He had not known that music could be like this. He had certainly never heard anything like it before. त्यांचे सूर साऱ्या अरण्यात चहूकडे पसरले. एखाद्या पहाटेच्या पहिल्या किरणासारखे किंवा जाईच्या फुलांच्या सुगंधाप्रमाणे. अकबर आणि तानसेन दोघेही मोहिनी घातल्यासारखे भारावून ऐकत राहिले आणि तानसेनच्या बोलण्यात तथ्य होते हे अकबराच्या लक्षात आले. संगीत असे असू शकते हे त्याला माहीतच नव्हते. त्याने असे काही यापूर्वी कधीही ऐकले नव्हते. ॲज दे वॉक बॅक द एम्पिरर सडनली ब्रोक द सायलेन्स टू आस्क तानसेन, वाय कांट यू सिंग लाईक हिम उस्तादजी. परत जाताना बादशहाने शांततेचा भंग करीत अचानक तानसेनला विचारले, उस्तादजी आपण त्यांच्यासारखे का गाऊ शकत नाही? तानसेन स्माइल, शहनशाह, आय सिंग ॲट युअर कमांड, द कमांड ऑफ द एम्पिरर ऑफ हिंदुस्तान. बट गुरुजी,
sings for one who is master of even king, God. His music springs from the depths of his soul, free and unasked for. How can I expect my music to be so beautiful and divine? तानसेन हसला. शहनशाह, मी आपल्या हुकमावरून गातो, हिंदुस्थानच्या बादशहाच्या हुकमावरून. पण गुरुजी राजांचाही जो स्वामी आहे त्यांच्यासाठी गातात, ईश्वरासाठी गातात. त्यांचे गाणे त्यांच्या अंतरात्म्यातून येते. मुक्तपणे आणि स्वच्छंदीपणे मी माझे गाणे त्यांच्याप्रमाणे सुंदर आणि दैवी अलौकिक असेल अशी अपेक्षा कशी करणार? थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.